नाशिकमधील अनधिकृत धार्मिक स्थळ हटवतानाचा व्हिडिओ आता समोर आलेला आहे। अनधिकृत धार्मिक स्थळ हटवतानाचा व्हिडिओ लोकशाही मराठीच्या हाती आलेला आहे। नाशिकमधील अनधिकृत धार्मिक स्थळ हटवण्यावरून मोठा राडा झाला होता। 25 वर्षांपूर्वीच्या अनधिकृत धार्मिक स्थळावर कारवाई करण्यात आली आहे। या ठिकाणी आता हे अनधिकृत धार्मिक स्थळ हटवतानाचा व्हिडिओ लोकशाही मराठीच्या हाती लागलेला आहे। हा व्हिडिओ आता समोर येतोय, आपण हे दृश्य पाहतोय। नाशिकमधील अनधिकृत धार्मिक स्थळ हटवण्यात येत आहे। सकाळीच या कारवाईला सुरुवात झालेली आहे। नाशिकमधील अनधिकृत धार्मिक स्थळ हटवतानाचा हा व्हिडिओ लोकशाही मराठीच्या हाती लागलेला आहे। आपण हे दृश्य पाहतोय। गेली 25 वर्ष ही जुनी अनधिकृत धार्मिक स्थळ आहेत जी आज हटवण्यात आलेली आहेत आणि ही हटवतानाची दृश्य आपण पाहतोय। लोकशाही मराठीच्या हाती हा व्हिडिओ लागलेला आहे। काठे गल्लीतील धार्मिक स्थळावर मनपाकडून कारवाई करण्यात आली, तोडक कारवाई करण्यात आलेली आहे। सकल हिंदू समाजाच्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर प्रशासनाने कारवाई सुरू केली। सकाळीच पालिकेचे अधिकारी या ठिकाणी पोहोचले होते आणि त्यांच्याकडून आता ही कारवाई करण्यात आली आहे। हा व्हिडिओ आता लोकशाही मराठीच्या हाती लागलेला आहे। आपण हा व्हिडिओ पाहतोय। ही तोडक कारवाई पालिकेकडून करण्यात आली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।